हाय की आमच्या हृदयात आहे राम. मग मतदान करावं का त्यांना? मतदान नाही करायचं. टीव्ही उमेदवार चोर आहेत. ओमराजे येईल वाटतंय निवडून. अर्चनाताईला मतदान करणार डॉक्टरचं पोरग आहे. नंबर एक तर माणूस होता. कोण मुळे टाकायचं का? महागाई कशी वाढते, गरज आहे त्याचाच भाव वाढतो. कमी उत्पन्न निघाले की त्याचा भाव. आमचा कौल जास्त राणादादा पाटला राहील. समाजाच्या विरोधात बोलून एका नेत्यासाठी मी समाजाच्या विरोधात जातो आणि मतदान मागायला पुन्हा त्या समाजाकडे येतो. प्रशांत सोनटक्के, विश्वजय न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण गावोगावी जाऊन धाराशिव लोकसभेचा कौल जाणून घेत आहोत. त्याच अनुषंगाने आज आपण पाडोळी आकुबाई या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आपण सर्वसामान्य शेतकरी आहेत, काही शेतमजूर आहेत, काही व्यावसायिक आहेत. आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. आपला आवडता उमेदवार कोण हे कमेंट मध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. काय म्हणते वा हवा कोणाच चालू सध्या? हवा काय मराठा आरक्षण नाही, कांद्याला भाव नाही, गेलसालच्या कांद्याचं अनुदान नाही, इमा नाही, काय नाही त्याचं देतो म्हणले नुसतंच. कांद्यानं सगळं शेतकरी गारज झाले. कोण कारणीभूत आहे या गोष्टीला? काय कोणचं सरकार कोणचं चालू आहे आता सध्या? केंद्र सरकार. सोयाबीनला भाव नाही, कशाला काय करायचं? नुसतं उग कौल घ्यायचं, टीव्हीवर माध्यमातून नुसतं सांगायचं. शेतकऱ्याची वाताहत काय आहे का त्यांनी? काय शेतकरी बद्दल काय सांगा सरकारला, का सांगाल? काय सांगायला? ही सांगायचं कांद्याचं सगळं गेल्या वर्षी बी मात्र झालं. औंधा बी कांद्याला तिकडे पाकिस्तानच्या कांद्याला भाव आला आणि भारतातल्याला बुडविलं. आणि फक्त इलेक्शन आलं की तेवढंच समोर यायचं फक्त माणसावाच्या. पुन्हा इरी रस्ते कसे आहेत खराब, जायला आहे का मुरुडला इथून पाडळीवरून रस्ता चांगला? मग आता काय कुणाचं म्हणून सांगायचं? नेमकं काय सांगायचं? विकास झाला नाही म्हणत आहे मग तुम्हाला? विकास काय आहे? कोणच्या लेकराला हे आहे का? अगर मराठा आरक्षण आहे का? ते माझंच पोरग एक तिकडे ह्याला आहे पुण्याला शाळेला, 60,000 रुपये फीस भरली मी. सध्या अर्चनाताई पाटील उभा आहेत, ओमदादा निंबाळकर उभा आहेत. हो बा, सारखी सगळी तीच राहते. दुसऱ्याला कुणाला आहे का चान्स? का काय म्हणाल मग आता तुम्हाला निवडून देणार? काय निवडून द्यायला? कुणाचं वार आहे तुम्हाला माहितीच आहे की सगळं माध्यमातून रोजच दिसायले की आम्हाला. तुम्ही काय सांगाल पण? ओमराजे येईल वाटतंय निवडून. कशाच्या मुद्द्यावर? वार तर त्याचा आहे सध्या चौकट. ठीक आहे. आणखी काय नागरिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. का सांगाल मामा सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले? पाहुणे बोलली का? तुम्ही पण बोला की. मला बोलायचं नाही त्यांनाच काय. ज्ञानेश्वर गोंधळ गाव काय चालू आहे सध्या? वातावरण काय चालू आहे पाडवीमध्ये? काय सांगू वातावरण आपल्या पुरतं आपल्याला माहिती. अर्चनाताई पाटील उभा आहेत, ओमदादा उभा आहेत, बहुजन वंचित आघाडीकडून भाऊसाहेब आंबेडकर उभा आहेत. बघू योग्य वाटेल त्यांना परत. महागाई वगैरे वाढली वाटते का आपल्याला? वाढले. शेतकरी खुश आहे का? कशाचं खुश आहे? काय नाही शेतकऱ्याचं. मग सध्या सरकार बदलायचं का तेच ठेवायचं? काय चालू आहे डोक्यात? जनतेच्या मनावर आपल्या एकट्याच्यानं काय होणार आहे? तुमचं काय मत आहे? बघू त्याची कसं योग्य वाटेल त्याला करू आपण. गुपित ठेवायचा विचार करायचा मामा, गुप्त जाहीर करणार नाही. काय सांगाल लोकसभेचे इलेक्शन लागले? काय सांगावं आता? चालू आहे लोकसभेचं इलेक्शन. जमीन आहे आपल्याला? हाय किती एकर आहे? 5 एकर आहे. परवडलंय का मागच्या 5-10 वर्षात? काय वाटतं? आता निसर्ग नसल्यामुळे परवड नाही. निसर्ग कोपला नाही, आता पाणी नाही. मोदी सरकारच्या कामावर खुश आहोत का तुम्ही? खुश नाही, पण आता विलाज नाही ना. ते काय करावं लागेल? कोणाशिवाय विलाज नाही. हा, आता ते सरकार आहे म्हणून आता त्यांचं कसं बी केलं तर बागूनच घ्यावं लागेल. आता ठेवायचं का तेच आणायचा डबल पुन्हा एकदा? आता बघू. आता हे निवडणूक आता चालू आहे. आता जे माणूस बरा वाटेल त्याला द्यायचं म्हणतात. मग इथं आपल्या इथे ओमदादा निंबाळकर उभा आहेत आहे आणि अर्चनाताई पाटील उभा आहेत. हो, 7 तारखेला मतदान करायचं आपल्याला. करू की. कुणाला करणार आहात? काय जे आज चांगलं दिसेल त्याला कोण करू. चांगलं वाटतं तुम्हाला दोघांपैकी? किंवा अन्य अपेक्षित उभा आहेत काही लोक? तसं सांगता येत नाही ना, ही चांगलं ती चांगलं असं. आपल्याला जे आवडत असेल की आलं की. मग कोण चांगलं आहे काय वाटतं तुम्हाला? चांगला ओमदादा चांगले होते, आपले खासदार होते पहिले. त्यांच्या कामावर खुश आहोत का तुम्ही? हो. आणि काय नागरिक आहेत? का सांगाल बाया? काय सांगाल मामा? लोकसभेचे इलेक्शन लागले सध्या. लागले. अर्चनाताई पाटील उभा आहेत, ओमदादा उभा आहेत, अन्य काय अपक्ष उभा आहेत? ओमदादा चांगला आहे. कशामुळे ओमदादा चांगले आहेत? एक निष्ठा ही का 17 पक्षीचे बायका का पक्ष आहेत, नवरा का पक्ष आहेत, काय यांचं? आणि ते इडी पायी इकडे इकडे पळाल ती यांचं काय करावं? 400 पार ही पार कसे 200 तो पार कर म्हणावं त्याला. अयोध्येत राम मंदिर बांधलं. हाय की आमच्या हृदयात आहे राम. मग मतदान करावं का त्यांना? मतदान नाही करायचं. मुद्दा उपस्थित करीत ना आम्ही मंदिर बांधलं वगैरे. त्यांना नुसतं त्याच्या पाय तरी मुद्दा उपस्थित करा बांधलंय त्यांनी.
शेतकऱ्यांना पगार देतो म्हणते 2-2 आमच्या शेतकऱ्याला भाव द्या तुम्ही 5,000 नको आम्हाला अनुदान फेरदार तुमचा विमा आमच्या शेतकरी मालाला भाव द्या. काय सांगाल भाई? काय ना शेतकरी मालाला भाव पाहिजे. शेतीमालाला भाव पाहिजे. मागील 10 वर्षात मोदी सरकार आहे, कामावर समाधान आहेत का आपण? नाही समाधान नाही. महागाई वाढविली, शेतमालाला भाव नाही, त्याच्यामुळे समाधान नाही. काय सांगू भाई? महागाई नाही काय नाही त्यामुळे आपण मतदान कोणाला करणार आहोत? आता ओमदादा उभा आहेत, अर्जुन पाटील उभा आहेत. ओमदादालाच मतदान करणार. बरोबर आहे का? आणखी नागरिक आहेत, काय सांगलो मग? बोला. अर्चनाताईला मतदान करणार आम्ही. कशामुळं? काम चांगलं केलंय. एखादं काम राणा. केलेलं? राणादादाचं चांगलं काम आहे राणादादाचं. पक्ष बदलायला म्हणायचं ना सारखं वर मोदी चांगला आहे. मोदीच काम नंबर 1. राम मंदिर बांधलं. महागाई पण वाढली म्हणाले, महागाई वाढतच चलते. त्यामुळं आपलं मतदान कोणाला आहे? मोदीला. ठीक आहे. आपण सध्या पाडोळी आकुबाई या ठिकाणी आहोत. या ठिकाणी काही वयस्कर मंडळी उपस्थित आहेत. आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. काय सांगाल मामा, सध्या लोकसभेचं इलेक्शन लागलंय? मशाल कशामुळे मशाल? मशालच चांगले कारण शेताला भाजप काय सरकारनं आलाय काय कोणत्याच मालाला भाव दिला ना काय. त्यामुळे मशाल. राम मंदिर बांधलं अयोध्येला, काय उपयोगाचं आहे? राम मंदिर पालन शेतकऱ्याचा जीव घ्या. 2-2 हजार पगार देते म्हणजे शेतकऱ्यांना. मालाला भाव दिला 2-2 हजार काय करताय? मालाला भाव दिला तर 2 हजारच काय करताय? मालाला भाव योग्य दिले होते 2 हजारच काय करताय? का सांगा मामा, सध्या लोकसभेचं इलेक्शन लागलंय? काय सध्या आता काय सांगू आपलं, तर काय करतो ते. अर्चनाताई पाटील उभा आहेत, ओमदादा निंबाळकर उभा आहेत. आपल्याला आवडता उमेदवार कोण आहे? आता पहिलं आलेलं तेच बरं वाटायला लागलं. कोणतं? भाजपचं. कशामुळं? सगळं करायचं ते केलंय, ज्याला समजत नाही ते केलंय, केलं नाही म्हणते. ज्याला समजतंय ते केलंय, दिसतंयच की. हा, महागाई वाढली म्हणते 10 वर्षात. महागाई मागणीवर वाढत असते. महागाई अशी कशी सरकारने खरेदी करायचं आणि कुठं समोर टाकायचं का? महागाई कशी वाढते? गरज आहे त्याचाच भाव वाढतात. कमी उत्पन्न निघाले की त्याचा भाव काय वाढतंय किंवा. हा, बोला. त्यामुळे आपलं मतदान कोणाला राहील आता? नाही, मतदान जास्तीच्या ह्याच्यावर आहे, तसं सांगता येत नसते. ठीक आहे. आणि काय नागरिक आहेत, का म्हणणार मामा? काय नाही निवांत. हवा कोणाच चालू आहे सध्या पाडोळीत? सध्या हवा कोणाची जरी असली तर आपलं एक मत आहे की बशालच जरा आहे वातावरण त्या गावात. तुम्ही दोस्त असून एक परस्पर बोला. काय नाही, मत आहे. मत आहे. बायको सुद्धा ऐकत नाही. ऐकून घ्या. बायको काय म्हणते, घरचा प्रकार सगळा वेळ ऐकला, आपण सांगितलं. आपण मतदान करायला गेलं की बायको मागून आल्यानंतर ती मला पूजेचं करायची तर करणार आहे. ते काय असं करीत नाही आपलं सांगण्यावर. कशामुळे मशाल म्हणतो? हा? कशामुळे मशाल? त्या मोदी सरकारनं जी एवढी खचीकरण केले भारताचं, लोकशाही केलेली नाही, हुकुमशाही आणलेली आहे ही. त्याचं एकमेव कारण की ईडी बीडी काढी हे 3 केले म्हणून आपलं मत नाही चांगला. फोडाफोडीचं राजकारण केलंय. हा, काय केलंय ती त्यांनाच माहित आहे. त्यामुळे आपलं मतदान कोणाला राहील? आपलं माझं तर वैयक्तिक मतदान हा मशालीला. त्यातील ग्रामपंचायत सदस्य आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. त्यांचं काय मनोगत आहे, त्यांचं काय मत आहे, का सांगाल मामा सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले? सध्या वातावरण ओमराजेचं आहे आणि बहुसंख्य लोक पाडोळीतील ओमराजेला सहकार्य राहील. कशामुळे? दादाची पटलेली कामं. दादाची कामं जी आहेत ना ती फक्त त्यांच्या कार्यकर्त्याच्या मर्यादित आहेत, आम जनतेपासून नाहीत. म्हणून आम जनता चिडून ओमदादाला मतदान सहकार्य करण्याच्या भावनेत आहेत. एवढंच बोलतो. लोकसभेचे इलेक्शन लागले, अर्चनाताई पाटील उभा आहेत, ओमदादा निंबाळकर उभा आहेत. काय राहील सध्या हवा कोणाच चालू आहे पाडोळीमध्ये? दोन्ही बी उमेदवार चोर आहेत. पण मुद्दे सांगा आम्हाला, कसे काय चोर आहेत? पहिलं जिल्हा पद्मसिंह डॉक्टरने खाल्ला. डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या पाठीमागे दादा आलेत आणि दादाला तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पाडोळी गाव येते, त्यांना मत देऊन सुद्धा आमचा कसलाच विकास केला नाही त्यांनी. आणि त्यांच्या स्नेह म्हणजे मंडळी सध्या उभा आहेत लोकसभेला. आणि ती भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून अजित दादा कोण तिकीट घेऊन ते उभा आहेत.
म्हणून आणि ओमराजे लिंबाळकर ही सुद्धा त्यांच्या वडिलांनी पहिला जिल्हा खाल्लेला आहे आणि दोन्ही उमेदवार एकत्र एकाच घरचे आहेत. पण मतदान कुणाला करायचं ह्याच्यात संभ्रम मत आहेत. आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार सध्या म्हणजे असलेलं युती सरकार ही सरळ शेतकरी विरोधी आहे. आजच स्टेटमेंट आहे किंवा कांद्याला लालग्या कांद्याला म्हणजे जर तुम्ही बाहेर वाट लावायचं त्याला अनुदान नाही आणि जो पांढरा कांदा बाहेर वाट लावेल कारण उत्पादनच होत नाही महाराष्ट्रामध्ये त्या कांद्याचं. अशा लोकांना काहीतरी म्हणजे आशा दाखवून मतदान घेण्यासाठी असे म्हणजे ही सरकार बोलतंय. म्हणून आम्ही दोन्ही चोरापैकी एक छोटा चोर म्हणून ओमराजे लिंबाळकरला आम्ही पसंती केली. छोटा चोर म्हणून. हा छोटा चोर म्हणून. ठीक आहे. ग्रामपंचायत सदस्य कापसे साहेब आहेत, आपण त्यांचं कौल जाणून घेणार आहोत. काय सांगा सध्या लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे? सध्या देशभरामध्ये आपण जर पाहिलं एकंदरीत तर गेल्या 10 वर्षापासून 2014 पासून ते आज 2024 गेल्या 2019 ला आणि 2014 ला प्रचंड बहुमताने मोदी सरकार या देशामध्ये सत्तेवरती आलं आणि तिथून 2014 पासून आजपर्यंत जी विकास गंगा आहे ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेली आहे मोदी साहेबांच्या माध्यमातून. आणि सर्व देशामध्ये मोदी साहेबांच्या कामावरती सर्व जनता खुश आहे. सध्या उमेदवार उभे आहेत तिथं अर्चनाताई पाटील आणि ओमदादा निंबाळकर. ओके, अर्चनाताई पाटील हे पक्ष बदलून आता राष्ट्रवादीत आलेले आहेत. आता याच्यावर जर बोलायचं झालं तर मी त्याच्याबद्दल काही जास्त बोलणार नाही, परंतु जो पक्षाचा आदेश असतो अंतिम त्या जिल्ह्यातल्या ज्या काही अडी अडचणी असतात त्याच्यावरती पक्षश्रेष्ठीने निर्णय घेऊन ती उमेदवारी दिलेली असते आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की त्या ठिकाणी अर्चनाताई या प्रचंड बहुमताने विजयी होतील. अर्चनाताईची पटलेली कामं काय सांगा? आता तसं बघितलं तर अर्चनाताई ह्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या, जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्यांना कामाचा अनुभव आहे आणि काम काय असतं विकास काय असतं हे त्यांच्या घरामध्ये पूर्वीपासूनच आहेत, गेल्या 40 वर्षापासूनच. ठीक आहे. आपल्यासोबत होते ग्रामपंचायत सदस्य. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा. आपण सध्या पाडोळी आकुबाई या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी काही युवक आहेत, आपण युवकांचं कौल जाणून घेणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा. आपला आवडता उमेदवार कोण आहे हे पण कमेंट मध्ये नक्की कळवा. काही युवक आहेत पाडोळीमध्ये, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. काय सांगू भाई? लोकसभेचे इलेक्शन लागलं सध्या. ओमदादा निंबाळकर उभा आहेत, अर्चनाताई पाटील उभा आहेत. अर्चनाताई कशामुळे अर्चना? म्हणजे काम चांगलं करते ते. तुम्हाला अर्चनाताई पाटीलची कामं आवडलेली कामं तेवढं काम आहे. तरी सांगा की काय सांगाल भाई लोकसभेचे इलेक्शन? अर्चनाताई पाटील. कशामुळे? कारण राणा दादा त्यांचे मालक पीक विम्यासाठी 2 ते 2020 पासून आपल्याला त्याच्या आधीपासून विमा आपल्याला मंजूर करून दिलाय त्यांनी. त्याच्यामुळे आमचा कौल जास्त राणादादा पाटलाला राहील. ओमदादा काय नको? ओमदादा काही काम करत नाही. आमच्या गावाला येऊन त्यांना किती दिवस झाले येतात, फक्त सभेसाठी येतात. हा, दुसरं काही त्यांचा आमच्या गावाशी काही संपर्क नाही. काय सांगाल भाई लोकसभेचे इलेक्शन लागले सध्या? ओमदादा. का? कारण सध्या बहुसंख्याक मराठा समाज हे शेतकरी आहे आणि शेतमालाचे भाव पाडून जे सरकार शेतकऱ्याची थत्ता करतंय आणि त्यात मुद्दा दुसरा म्हणजे आरक्षण. आरक्षणाच्या विरोधात बोलून एका नेत्यासाठी मी समाजाच्या विरोधात जातो आणि मतदान मागायला पुन्हा त्या समाजाकडे येतो. मग तुम्हाला मतदान कुण्या अर्थावर करायचं? काय विमा दिला, काही काय काम करणं त्यांचं काम आहे ते. असं नाही की त्यांनी ते विमा दिला आणि त्यांना मतदान टाकायचं, असं नाही. तुम्ही डायरेक्ट समाजाला विरोध करता एका नेत्यासाठी. त्याच्यामुळे आपलं मतदान राणादादाला नसणार आहे किंवा अर्चना पाटील नसणार आहे, ओमदादा असणार. काय सांगाल भाई लोकसभेचे इलेक्शन आहे? काम आहेत भरपूर केलेली. तुम्हाला आवडलेली कामं सांगाल का? आवडलेली काम आमच्या गावात 70% कामं रस्ते त्यांनी केलेली राणादादाच्या इथे. ओमराजेने एक बी काम केलेलं नाही गावात. ज्या पद्धतीनं ओमदादा संसदेत मुद्दे उपस्थित करतात त्या पद्धतीने अर्चनाताई पाटील उभा करतील असं वाटतंय का? 100%. अजिबात नाही. 100%. बरं, अर्चनाताई पाटील निवडून जर आल्या तर आपल्या पाडवीसाठी काय काम करावं एवढं पहिल्यांदा? त्यांनी आधी बी काम केलेलं आहे, जिल्हा परिषद सदस्य असताना आणि बी काम करते आमच्याशी इच्छा. भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी. तर आरक्षणाचा मुद्दा मांडला म्हणजे कामं नसतील, दुसरे काम असतील. मुद्दा महत्वाचा आहे की मुद्दा महत्वाचा आहे. मग तसं तर मांडलेलाच आहे त्यांनी मुद्दा. ओमराजे बी चांगले नेते आहेत पण काम बी पाहिजे ना, तसं काम नाही ना त्यांचं. काय सांगलो मग सध्या लोकसभेचे इलेक्शन आहे? नाही आपल्याकडे नाही काय. बोलणार नाहीत का? गुप्त ठेवायचं का मतदान?
अर्चना पाटील उभा आहेत, ओमदादा निंबाळकर उभा आहेत. दोन्ही चांगले दोन्ही घरातलेच आहेत. मतदान तर आपल्याला करायचं आहे, एकालाच करायचं आहे. एकालाच करायचं आहे, जे आपल्या मनाला बरं वाटतं त्याला करायचं. कोण बरं वाटतंय? वाटत ते काय सांगायचं नसतं, अजून ठरवलं नाहीत का? सांगायचं नसतं, गुप्त ठेवणार आहे का? गुप्त ठेवायचं. काय म्हणलं मामा, लोकसभेचे इलेक्शन लागले, खासदारकीचं इलेक्शन लागले सध्या, मतदान करावं लागतंय. कोणाला? आम्हाला पटेल तेव्हा आम्ही करणार. कोण पटलं तर आतापर्यंत 10 वर्षात आपल्याला काय वाटतंय? 10 वर्ष झालं ते आमची डॉक्टरचं पोरग आहे. नंबर 1 चं माणूस होता. कोण? डॉक्टर. डॉक्टर 1 नंबर 1 होता, पण आता राणादादा पाटील कसे आहेत? त्याला काय बघायचं आहे, पिवळा माणूस कालच गेला भेटून. ओमदादा आता काय सांगावं, आणि की त्यांनी बघायला नाही इथं पाडुळे कसले. काय सांगाल मामा सध्या? बोला की, काय म्हणाल मामा, लोकसभेचे इलेक्शन लागले सध्या, आपल्याला काय बोलायचं, महागाई वगैरे वाढली वाटते का आपल्याला? वाढले काय काय तुम्हाला काय काय वाढली वाटते, काय नाही? सगळीच महागाई वाढली आणि काय नाही वाढ. सगळीच महागाई, शेतकऱ्याला भाव नाही, आहे का मालाला भाव? महागाई तर वाढलीच आणि काय त्यामुळे आता ओमदादा उभा आहेत, आठवडे पाटील उभा आहेत. करावं, कुणाला करू वाटत त्यालाच करायचं. गुपित ठेवणार आहोत तुम्ही आता? गुपित कसं ठेवायचं? कुणाला दान करावं, दान तर करणार आहोत आपण, 7 तारखेला दान होईल ना. कुणाला करणार आहात? करायचं आपल्या मनात आहे तेच करायचं असतं. ठीक आहे. आणखी नागरिक आहेत, काय सांग मामा, लोकसभेचं इलेक्शन लागलंय सध्या खासदारकीचं? लागलंय, पण का कसं आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि शेतकरी नाराज आहेत सगळे. म्हणून सगळे शेतकरी ह्या पाडोळीमध्ये शिवसैनिकडे ठाकरे. ठीक आहे. आपण आलेलो होतो पाडोळी आकुबाई या ठिकाणी. येथे शनिवार असल्या कारणाने आठवडी बाजार होता. या ठिकाणी शेतकरी होते, शेतमजूर होते, काही बाजार करण्यासाठी आलेले लोक होते. आपण त्यांचा कौल जाणून घेतला आहे. येथील लोकांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. कोण निवडून येईल, कोणता उमेदवार चांगला राहील हे आमच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब व शेअर करा.